हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. बघा, कामाचा खूप कंटाळा, भांडी तर घासायचीच आहे. स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला करते आहे सुरुवात. चला तर मग आता इथे नाश्त्या पाण्याचे भांडे बघा सर्व गोळा करून ठेवले होते बेसिंगमध्ये. आणि बघा हे कांद्याचे टरकल आहे ना, हे मी एका पिशवीमध्ये भरून ठेवले. तुम्हाला मी सांगितलं ना, मी तुम्हाला सांगेन तर मग सांगेन मी नंतर तुम्हाला त्याचा काय उपयोग करते मी. आता इथे ना सकाळचे नाश्ते झाले होते. म्हटलं आता पहिले ना भांडीच घासून घेऊ. मग इथे ना ओट्यावरती पाणी टाकून घेतलं आणि हे विम लिक्विड आणलेलं होतं, त्याच्याने मी पटकन नाश्ते भांडे ओटा साफ करून घेतला, शेगडी साफ करून घेतली. कसं आहे ना, सगळ्यात पहिले ना हे आजूबाजूचं सगळं ना साफ करून घेतलं ना तर मग स्वच्छ राहतं. आणि नंतर भांडे घासल्यानंतर आहे ना आपण भांडे ठेवतो आणि मग नंतर ओटा साफ करायला घेतला ना की मग ते जमत नाही. त्याच्यामुळे मी पहिले आहे ना गॅस ओटा आणि माझी शेगडी स्वच्छ करून घेतली आणि भांड्यांमध्ये हे पाणी असं जे आपलं खरकटं असतं ना ते सर्व काढून घेतलं आणि सिंक पहिले स्वच्छ करून घेतला. त्याच्यानंतर मग भांडी एक 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 करून सगळी घासायला सुरुवात केली. कसं आहे ना, भांड्यांचा पसारा हा आहे ना सिंकमध्ये जर भरून ठेवला ना तर मग कुठलीच कामं होत नाही. आणि जर असं पडून राहिलं ना आणि वेळेला काय करायचं म्हटलं ना की मग भांडे ना सगळे एक 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 ना घासावे लागतात आणि मग खूप कंटाळा येतो. मग खालचे भांडे पण आहे ना खूप तेलकट होऊन जातात. कधी चहाचं भांडं लागतं, कधी दुधाचं लागतं. आणि मग कसं होतं ना, दुधाचे कुठलेही भांडे घेतले ना की ते खराब होऊन जातात. मग त्यामुळे मी सगळ्यात पहिले ना भांडे स्वच्छ करून घेतले, ओटा स्वच्छ करून घेतला. आणि इथे ना आता कपडे धुवायला सुरुवात केलेली आहे. दुपारचं जेवण झालेलं होतं, म्हटलं आता पहिले कपडेच करून घ्यावं. मग आता इथे माझ्याकडे वॉशिंग मशीन होती आणि हातानेच कपडे धुतलेले होते. तर मग मी हे कपडे ना पहिले जे घरगुती आपले कपडे रोजचे असतात ना ते पहिले धुवून घेतले आणि पिळून घेतले बाथरूममध्ये. आणि नंतर मशीनला ना ड्रायला लावले. इकडे बघा, मी आज तुम्हाला म्हटलं होतं मी आज कोणते कपडे धुणार आहे. तर बघा किती मोठा टास्क होता हा. काय ना की अंथरूण आपण आहे ना धुवतच असतो वरचेवर, पण हिवाळ्यामध्ये कसं असतं ना, ऊन थोडं कमी असतं तर लवकर लवकर धुणं होत नाही. पण ज्यांच्याकडे मशीन आहे ना त्यांना माहिती आहे की केव्हाही मशीनमध्ये कपडे लावले की लगेच ड्राय करून हे बघा लगेच निघतात. आणि अगदी थोडंसं जरी ऊन हवा लागली ना की लगेच पटकन सुकून जातात. म्हणून मी ना हे 2 ब्लँकेट आमचे जे अंगावरचे होते ना ते म्हटलं महिन्यातून तरी मी पाण्यातून काढतच असते. मग त्यामुळे मी ना हे लगेच धुवायला घेतले. थोडं ऊनची पण सुरुवात झालेली होती, म्हटलं आता धुवूनच घेऊ. आणि स्वरालाही सुट्टी होती, रविवार होता. रविवारचा दिवस आहे ना असाच जातो कामामध्ये, काही सुचत नाही. सगळी गडबड असते कामाची. आणि हे एक्स्ट्राचं काम म्हटलं ना की मग विचारूच नका. मग हे बघा इथे ना मी ड्राय करून घेतलं ब्लँकेट. हे बघा, हे दुसरं ब्लँकेट ड्राय करून घेतलं. मग इथे ना कसं असतं, आपल्याला सकाळची कामं आवरले ना आणि थोडंसं रविवार म्हटलं ना की शांततेचा असतो, मग एक्स्ट्राचं काम करायला काही वाटत नाही. मग मी ना पटकन हे ब्लँकेट 2 धुवून घेतले. हे बघा, हे डेलीची ना बादलीमध्ये मी कपडे काढून ठेवले होते, आता हे वाळत टाकायचे होते. आणि हे बघा, माझी मशीन आहे ना त्यामुळे मला काही एवढं टेन्शन लागत नाही. पण माझा ना एक प्रॉब्लेम होतो, माझ्या ना इथे प्लगचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तर मशीनला ना मला बाथरूमजवळ न्यावे लागते आणि पाईप लावून आहे ना मग ती इकडे आणून घ्यावी लागते. आणि काम झाल्यानंतर आहे ना पुन्हा ती माझ्या ओपन टेरेसमध्ये मला आणून ठेवावी लागते. अशी बघा कसरत करावी लागते. मशीनचं कसं आहे ना, एका ठिकाणी प्लग असला ना तर मग वस्तूची हानी होत नाही आणि व्यवस्थितही राहते. पण मी अलगदरित्याच तिला उचलते, कारण आपली वस्तू आपण काळजी करायलाच पाहिजे तिची. त्यामुळे मी हे केलेलं आहे. कपडे वगैरे सुकून झालेले आहे आणि ते वाळत घालून घडे घालून ठेवून दिलेले आहे. आता इथे संध्याकाळची तयारी करत आहे. आता इथे ना मी मसाला भाजून घेतलेला आहे. कांदा, लसूण, अद्रक, खोबरं, हे बघा हे अद्रक, आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. आता हे वाटण मी बनवून घेणार आहे. तर आजचा बेत आहे ना हा तर्रीदार चिकनचा आहे बरं का.
तर कसं ना, रविवार म्हटलं ना की सगळे घरी असतात आणि व्यवस्थित मग नॉनव्हेजचा आनंद घेता येतो. आता ज्या नॉनव्हेज खातात त्यांना तर माहीतच आहे की रविवार आणि बुधवार हा स्पेशल नॉनव्हेजचाच असतो म्हणून. तर आमचं काही असं खास नसतं, पण घरी असले तर मग करू म्हणून. मग आज चिकनचा बेत होता आणि मग त्याच्याबरोबर आम्ही नेहमी बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर हे असं बनवत असतो. कसं आहे ना की नॉनव्हेज असलं ना आणि भाकरी म्हटलं की एकदम मस्त जेवण होतं. आणि सकाळपासून थकलेलो होतो, त्याच्यामुळे म्हटलं की आज आहे ना मस्त चिकनची भाजी आणि भाकरी बनवूया. तर बघा इथे मी भाकरी बनवायला घेतलेल्या आहे आणि भाकरीचं पीठ नाही मी दळून आणलेलं होतं. तर मी कसं नाही की किलो वरच्या दळून आणत असते आणि ते डब्यात भरून ठेवत नाही. ते डब्यात भरून ठेवलं ना की मग ते सारखं घ्यायचं आणि खराब पण होतं. मी पिशवीमध्येच ठेवते, कारण त्याचं हे बघा माझी गोल गोल भाकरी मस्त आली ना. आता मी ती पिशवीमध्ये पीठ आहे ना ते तसंच ठेवते की जेणेकरून ह्या पिठाचं त्या पिठाचा हात लागत नाही मग, आणि डब्याचं पण लक्षात राहत नाही. पीठ वरच्यावर राहिलं ना की पटकन भाकरी पण बनवले जातात आणि पीठही लवकर संपतं. हे बघा इथे झाला आहे माझा मसाला रेडी. यामध्ये मी कुठलेही मसाले घातलेले नाही आहे. तर इथं चिकन आपण जे कच्चं आणलेलं होतं हे बघा, मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि चला आता त्याला आहे ना धुवून घेते. तुम्ही सांगा बरं, गृहिणींना कुठे मिळतो आराम? घरात काही ना काही कामे, बारीक सारीक कामे चालूच राहतात. आज हे तर उद्या ते तर ते कामं चालूच असतात. आराम हा तिला नसतोच. कुठेही जा बाईला आराम मिळतच नाही. चिकन मी धुवून घेतलेलं होतं आणि ते त्याच्यामध्ये मसाले टाकत होते आणि स्वराचंहीच एक सांगत होते, तेल, चिकन, हळद असं वगैरे ती सांगत होते. तर मग मी तिचंही शूट करून घेतलं आणि ती छान सांगते, सजेशन करत असते. किचन ओट्यावर बसवलं तिला एका साईडला की ती सांगत असते. आता इथे बघा मी चिकनला फोडणी देऊन दिलेली होती आणि हे शिजायला ठेवलेलं होतं आणि यामध्ये ना मी शिजताना थोडंसं फ्राय करून घेतलं तेलामध्ये. पहिलेच पाणी टाकत नाही आणि नंतर गरम पाणी करून घेते आणि ते ना टाकून देते आणि थोडीशी वाफ जाण्यासाठी ना अशी प्लेट ठेवते. बघा किती सुंदर चिकन शिजलेलं आहे आणि हे असं शिजवलं ना मंद आचेवरती की छान शिजतं आणि चवही खूप छान लागते. आता इथे चिकन माझं शिजून झालेलं आहे आणि हे एका वाटीमध्ये काढून घेतलं. आता फोडणीची तयारी करते. इथे टाकले तेल आणि ते तेलामध्ये मी जो मसाला केलेला होता ना तो मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा. तो चांगला मंद आचेवर जर फ्राय केला ना की त्याच्यावरती चांगलं तेल सुटतं. इथे घेतला आहे मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि हा सुहानाचा चिकन मसाला. तर हा एका प्लेटमध्ये घेतलेला होता आणि आपला जो मसाला आपण फ्राय करायला ठेवलेला होता तो चांगला भाजला आहे आणि त्यामध्ये मी हा मसाला टाकून चांगला फ्राय करून घेतलं आणि हे जे चिकन शिजवलेलं होतं ते चांगलं मिक्स करून घेतलं आणि मंद आचेवरती त्याला होऊ दिलं. इथे मी एक टोमॅटो घेतला आणि तो बारीक कापून घेतला. साईडलाच गरम पाणी ठेवलेलं होतं. जो मसाला फ्राय आपण केलेला होता भाजीचा तो त्याच्यामध्ये पाणी हे ओतून दिलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याला मंद आचेवरती ना भाजीला ना मोठ्या गॅसवर ठेवायचं नाही, मंद गॅसवर होऊ द्यायचं तिला. मंद गॅसवर ठेवल्यामुळे काय होतं की भाजीची जी टेस्ट असते ना ती छान मसाल्याची त्या चिकनला लागते आणि मंद आचेवर उकळल्यामुळे ना भाजी घट्टही होत नाही आणि व्यवस्थित लागते. इथे मी जो टोमॅटो चिरलेला होता ना तो यामध्ये घातलेला आहे. कोणाला आवडत असेल तर घाला, कोणाला नसेल आवडत तर नका घालू, पण टोमॅटोने ना खूप सुंदर चव येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जर लहान मुलं असतील ना तर नक्कीच तुम्ही टोमॅटो टाका. ही बघा अशी मस्त आपली प्लेट सजलेली आहे. इथे भाकरी, इथे चिकनची तर्रीदार भाजी, इथे सलाड आणि इथे भात. कसं आहे ना चिकनची भाजी म्हटलं ना की हे सर्व अशी ताट सजलेलं असलं ना तर पोटभर जेवायला मिळतं आणि दिवसभरचा थकवा आहे ना आता जेवण करूनच मिटणार. तर चला तर मग आता ही स्वराला दिलं आहे वाढून. ती आणि तिचे पप्पा हे दोघंजणं जेवण करणार आहे. तर आता ती सांगत आहे काय काय आहे ते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता इथंच थांबते. सर्वांना गुड बाय.